मित्रांनो, समाजाचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात. एक डॉक्टर म्हणून जर हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नसेल, तर एखाद्या सीरियस पेशंटची डिलिव्हरी करा. तुमच्याकडे ऑक्सिजन नसला तरीही, अशी जर कोणी रिक्वेस्ट करत असेल, तर त्या डॉक्टरनी काय केलं पाहिजे? त्या पेशंटला ज्या हॉस्पिटलला सुविधा आहेत, तिथे रेफर केलं पाहिजे. पण जर पेशंटचा नातेवाईक ऐकतच नाही आहे, की मला इथेच डिलिव्हरी करायची आहे, तर त्या डॉक्टरांची याच्यामध्ये काय चूक आहे? असं असताना त्या महिला डॉक्टरांना, ड्युटीवर असणाऱ्या स्टाफला, राज्यकर्ते म्हणजे ज्यांची सत्ता आहे सध्या, ही चूक कुणाची? बेडची अवेलेबिलिटी नाही, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी नाही, एवढी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बनवू शकला नाही तुमच्या समाजासाठी. तुम्ही जिथले नगरसेवक, तुम्ही जिथले आमदार खासदार आहात, तुमचं सरकार आहे, आणि तुम्ही तो राग त्या डॉक्टरवर काढताय. ती कुणाची तरी मुलगी आहे, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी बायको आहे. तिथे असणारा काम करणारा डॉक्टर आपलं सगळं घरदार सोडून तिथं काम करतोय तुमच्यासाठी. हॉस्पिटल फुल आहे, बेड नाही म्हणजे तो काही रिकामा बसलेला नाही, तिथं पेशंटला ट्रीटमेंटच करतोय. जर हे असं वागणं समाजाचं राहिलं, तर ह्याचं नुकसान समाजालाच होणार आहे. कारण कुठलाही डॉक्टर मग ह्या कॅज्युअल्टीमध्ये काम करायला तयार होणार. म्हणजे ज्या लोकांना खरंच सुविधेची गरज आहे, त्या लोकांना सुद्धा सुविधा देण्यासाठी, ट्रीटमेंट देण्यासाठी डॉक्टरांचे हात थजणार नाहीत. कारण राज्यकर्त्यांचं काम आहे सेवा देणाऱ्यांची रक्षा करणं. त्या नेत्याचं तिथं काम होतं की गोष्टी समजून सांगून त्या पेशंटला दुसऱ्या चांगल्या हॉस्पिटलला हलवणं, ना की डॉक्टरला मारणं. विचार करा, असंच जर समाजात परिस्थिती राहिली, तर कुठला डॉक्टर पुढे येऊन रिस्क घेऊन एखाद्या पेशंटचा जीव वाचवायचं काम करेल? बेड नाही आहे, हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नाही आहे, ही चूक सरकारची आहे. सरकारने ह्याच्यावर काम केलं पाहिजे आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सांगा.